कुक्कुटपालन, कोंबड्या आणि अंडे विक्री करणे, शेळी पालन करणे, वराह म्हणजे डुक्कर पालन करणे, वरील सर्व प्रकारचे पालन उद्योग महिला बचत गट ग्रामसभा करू शकते, कारण शेळ्या कोंबड्या प्रत्येकीच्या घरी असतात आहेत ना। त्याच प्रकारे महिला बचत गट ग्रामसभेच्या नावाने शेळ्या कोंबड्या डुक्कर मासे खरेदी करून एक आखाडा तयार करून त्यात त्यांचे पालन करता येते। प्रत्येकाच्या घरी असतातच, जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या महिला बचत गट ग्रामसभेच्या नावाचे पण 5 शेळ्या म्हणा किंवा कोंबड्यांचा असा धंदा करू शकता, जर पटत असेल तर। कोंबड्या डुक्कर मासे खरेदी करून एक आखाडा तयार करून त्यात त्यांचे पालन करता येते। प्राण्यांच्या आरोग्यासाठी म्हणजे कोंबड्यावर मरी आली तर किंवा कोणती साथ आली तर वेटरनरी डॉक्टर, जो जनावरांचा डॉक्टर असतो ना, यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे राहील। कारण बऱ्याचदा कोंबड्यांचा जर आपण धंदा केला तर मरी वगैरे येते, त्या मरून जातात, मग त्यांचं औषधी किंवा लसीकरण करणे गरजेचे असते ना। कारण आपण उभे केल्या 100 कोंबड्यात आपल्याकडे आली, मरी गेल्या मरून, बुडला ना धंदा। तर ते मरी आली तरी न मरो म्हणून, जसं हे कराडे काका आहेत आपल्याकडे, ते वेटरनरी डॉक्टर आहेत, त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता। आणि जनावरांचे दवाखाने असतातच ना आपल्या आजूबाजूच्या याच्यात, हो की नाही, त्यांनाही भेट देऊन त्यांचं मार्गदर्शन करून किंवा लसीकरणासाठी बोलवू शकता। हा, यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे राहील। वरील प्राण्यांची विक्री सणाला करता येते, जसे शेळ्या म्हणा, डुक्कर म्हणा, नाही का। वरील प्राण्यांची विक्री सणाला करता येते किंवा कोणाच्या लग्नाला कोणी भेट म्हणून देतात। लग्नामध्ये आपण देतो ना डुक्कर वगैरे किंवा बकरे वगैरे देतो ना, तसा। तर त्यावेळेस कोणी त्यांना कळलं की अरे ह्या महिला ग्रामसभेकडे बकरे आहेत किंवा डुक्कर वगैरे विकतात आहे, तर ते तुमच्याकडे येऊन घेऊ शकतात। तर हा पण धंदा चांगला होऊ शकतो, म्हणून देतात, त्यांना विकता येते। जे लग्नाला भेट देतात त्यांना विकता येते। यातून महिला ग्रामसभा चांगला नफा मिळवू शकते। महिलांना जो व्यवसाय आवडल्यास, हा व्यवसाय आवडल्यास त्यांनी नक्की करून पाहावा, जर त्यांना पटत असेल तर। हा ठीक आहे का, वाटतंय म्हणजे व्यवस्थित आहे असं वाटतंय, म्हणजे केलंच पाहिजे असं नाही, पण केला जाऊ शकतो का महिला बचत गट ग्रामसभांकडून वगैरे, है ना। ते काही अडचणी येतील तर त्या तुम्हालाच माहित, कारण तुमच्याकडे आहेत ना कोंबड्या बकरे वगैरे। आणि महिला बचत गट ग्रामसभेचाच नाही, शेळ्या जसं 10 शेळ्या घेतल्या तुम्ही, तर एका व्यक्तीला तुम्ही त्यांची राखण करायला पण ठेवू शकता, नाही का। तसंच दुसरा एक उद्योग आहे नमकीन किंवा फराळ कॉर्नर। यात शेव चिवडा लाडू, जसे लाडू मध्ये मोहाचे लाडू, रव्याचे लाडू, तिळाचे किंवा डिंकाचे, बुंदीचे लाडू, चकल्या, तळलेल्या मूग डाळ, तळलेले किंवा भाजलेले शेंगदाणे, यातील काही खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण मराठी महिलांकडून घेणे। कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येतील असं नाही ना, तर ज्यांना येतात त्यांच्याकडून आपण ते ट्रेनिंग घेऊ शकतो। प्रशिक्षण देणारीला कामाचा मोबदला देणे, म्हणजे त्या बाईला सुद्धा रोजगार मिळेल। वरील पदार्थ वेगवेगळ्या आठवडी बाजारात तसेच महिला व्यवस्थित पॅक करून आपण ते पण विकू शकतो। तसेच महिला बचत गट ग्रामसभेचा आनंद मेळ्यात विकणे, यातून महिला ग्रामसभेला फायदा होईल आणि महिला वर्षभर कामात व्यस्त राहून वर्षभर कमाई करण्याचा मार्ग उभा राहील। तसंच 9व्या नंबरचा आपला एक उद्योग आहे पानांच्या ताज्या पत्रावळी आणि ड्रोन बनवणे। आता बनवतात का, आमच्या एरियामध्ये नाही बनवत, आता लुप्त होत चालला तो धंदा, म्हणजे बनवत नाही। आधीचे लोक बनवायचे ना, रोज बनवताना दिसायचे, आता नाही दिसत, म्हणून त्या प्लास्टिकच्या पत्रावळी वापरायला लागल्यात, हो का नाही। कारण हिरव्या झाडांच्या पत्रावळी भेटणं कमी झालंय। आता का बरं विकल्या जात नाही आहेत, का लोक विकत नाही आहेत म्हणून, का महाग आहेत म्हणून लोक घेत नाही आहेत? तुमचा काय अनुभव आहे, म्हणजे आता पानांच्या पत्रावळी दिसत नाही ना आपल्याला मार्केटमध्ये, लावत नाहीयेत म्हणून जेव्हा गरज असते तेव्हा दुकानात जातात आणि घेऊन आणतात। जर ह्याच लावून मिळाल्या तर विकल्या जाऊ शकते, म्हणून हा जर उद्योग आपल्याला आपल्या जे जुने लोक असतात ना त्यांना सांगून द्यायचं, 50-60 रुपये देऊन द्यायचे, आम्हाला तू बसूनच आहे का दादा, शिवून दे 50-60, नाही का, असं
तर तेही शिवून देतात आणि ज्यांना पाहिजे त्यांना तुम्ही विकले तर तिथून आपल्याला असा नफा मिळू शकतो. आणि मेन म्हणजे प्लास्टिकचा कचरा कमी होईल. आपला जो वाढतो ना आपण खातो कोणाच्या लग्नामध्ये वगैरे पत्राळी प्लास्टिकच्या वाट्या सर्रास अशा पडून असतात जेवण वगैरे झाल्यानंतर. मग आपले बैल वगैरे जाऊन ते तिखट मीठ लागल्या असल्यामुळे खातात आणि फुकटच पोटामध्ये वगैरे जातात त्यांच्या प्लास्टिक आणि आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. पण जर लोकांना फ्रेश ताज्यावाल्या पत्राळी म्हणा द्रोण मिळत असतील तर चांगली गोष्ट आहे ना. तर हा पण एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. तर इथं मी लिहिलं आहे ग्रामसभांच्या आनंद मेळ्यात महिलांनी लोकांना पत्रावळीत जेवण करण्याचे फायदे व ते किती पर्यावरणाच्या हिताचे आहे हे सांगावे. प्लास्टिकच्या पत्रावळीतील अन्न आरोग्यासाठी किती घातक आहे आणि प्लास्टिक मध्ये जेवल्यास प्लास्टिक मधील विषारी घटक जेवणात मिसळून पोटात जातात व त्यातून कॅन्सर सारख्या बिमाऱ्या होतात असे लोकांना पटवून द्यावे. तेव्हाच आपल्या पत्राळी विकल्या जातात. हो की नाही. जर आपल्या पत्राळी विकायच्या असतील तर आपल्याला आपल्या पत्राळींचं महत्व सांगावं लागेल आणि प्लास्टिकच्या पत्रावळी किती घातक आहेत हे सांगावं लागेल. तेव्हाच आपले पत्राळी आणि द्रोण आपले विकले जातील. पत्रावळीची मार्केटिंग करावी लागेल. म्हणजे असंच आपण पटवून देऊन मार्केटिंग करायची आहे आपल्याला. शक्य झाल्यास शहरात जाऊन पत्रावळींची खरेदी करणारे व्यापारी आणि ग्राहक शोधून काढावे. म्हणजे आता तुम्ही गडचिरोलीला गेले कोणतरी पत्राळी विकताना दुकानदार दिसला तर तुम्ही त्याला पण विचारू शकता की आम्ही पण तुम्हाला पत्राळी पोहोचवू शकतो किंवा तुम्हाला विकायला आम्ही पण प्रोव्हाइड करू शकतो. जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर आम्ही सांगा आम्ही ताज्या ताज्या पत्राळी तुम्हाला आणून देऊ शकतो असं सांगू शकता. पत्रावळींची खरेदी करणारे व्यापारी आणि ग्राहक शोधून काढावे व त्यांच्याकडून ऑर्डर मिळवून घ्यावी. कोणाकडे लग्न कार्य असेल तर त्यांना ताज्या पत्रावळी व द्रोण पाहिजे आहे का असे विचारून किती द्रोण व पत्रावळी पाहिजे आहेत याची ऑर्डर द्या अशी सूचना करावी. जसं तुमच्या घरी कोणी आला पत्रिका घेऊन आला तर आजकाल लोक प्लास्टिकच्याच पत्राळी ठेवतात. कोणी विचारत नाही तुमच्याकडे आहेत का ओल्या पत्राळी वगैरे म्हणून. तर तुम्ही विचारू शकता तेव्हा आता तुमच्याकडे लग्न कार्य आहे तर तुम्हाला पत्राळी किंवा द्रोण पाहिजे आहेत का असं तेव्हाच विचारू शकता. जर पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला आधीच सांगून ठेवा. आम्ही महिला बचत गटाच्या महिला मिळून आम्ही एवढ्या बनवून ठेवतो 500 पाहिजे 200 पाहिजे असं तुम्ही त्यांना ठेवू म्हणजे ऑर्डर म्हणजे सांगून ठेवले. जर तो रेडी असेल तर हा होऊ शकतो ना. नाही तुमचं मत सांगा. मी तर माझ्या आयडिया देत आहे. करायचं तुम्हाला काय जमेल नाही जमेल. आमच्याकडे ना एक जर लग्न तर 1000-2000 पत्राळी काढून ठेवतात. ह्या प्लास्टिकच्या का नाही याच ना. पण आता वाढलेल्या असतात. पण जसं धानोड्यासारख्या जर अशा आपण तर खातो वाढल्या याच्यात पण काही लोक नाही त्यांना ताज्या ताज्या पाहिजे असतात आणि हिरवेगार दिसल्या तर चांगल्या वाटतात ना नवीन नवीन. तसं जर विकायचं असेल तर आपल्याला चांगला माल भेटायचा म्हणजे विकला पाहिजे. कारण वाढलेल्यांना बुरशी लागून राहते त्यामुळे घ्यायला नाही पाहत. तर आपण जर कोणी जर आपल्याला ऑर्डर दिला 1000. तसंच दुसरा माझा एक पर्याय आहे भाजीपाला लागवड. याच्यामध्ये येईल मिरचीची लागवड व विक्री. मिरची पावडर तिखट बनवून विकणे. हळद लागवड करणे व हळद पावडर विक्री करणे. आंबाडी पावडर विक्री करणे. आंबाडीचे सरबत कसे करायचे व वेगवेगळ्या भाज्या बनवताना त्याचा वापर कसा करायचा हे लोकांना महिला ग्रामसभांच्या आनंद मेळ्यामध्ये पटवून देणे. आनंद मेळा म्हणजे असा मेळा आहे जिथे फक्त महिला ग्रामसभेच्या किंवा महिला बचत गटाच्याच महिलांचा तो एक मेळा राहील. त्याच्यात फक्त आपल्याच लेडीज बायका राहतील ज्या आपले दुकान किंवा आपल्या ज्या बनवलेल्या वस्तू आहे ना त्या विकतील. दुसऱ्या व्यापाऱ्यांना तिथे परमिशन नाही. कारण आपला जो काही बनवलेला आपल्या महिलांचा जो काही बनवलेला माल असेल ना तो विकायला एक आपण जर महिला ग्रामसभेचा मेळा असा भरवला तर तो चांगला व्यासपीठ तयार होऊ शकतो. तर तो जर उभा करायचा असेल तर पहिले सगळ्या महिला बचत गटाच्या महिलांनी काहीतरी उद्योग सुरू करायला पाहिजे. तेव्हाच त्या वस्तू तिथे जाऊन विकू शकतील आणि विकू शकण्या इतके योग्य झाल्या तरच आपण महिलांचा आनंद मेळ्याचं आयोजन करून ते विकू शकतो. आणि जर आपल्याला आंबाडीचं जे शरबत वगैरे आपणच पितो ना आंबाडीचं ते पावडर असते त्याचं शरबत आपल्याला माहिती आहे लोकांना नाही माहिती. तर आपल्याला तो एक असं माध्यम मिळेल आनंद मेळा की आपण लोकांना सांगू शकू की ह्या पावडरचा आपण शरबत बनवू शकतो किंवा आंबाडीच्या पावडरचा वापर आपण आपल्या भाजीमध्ये टाकू शकतो. जसं चिकन वगैरे मटन मध्ये वगैरे आपण टाकतो ना मच्छीच्या भाजीमध्ये वगैरे
तर त्याच्यामुळे वेगळी चांगली चव येते. जर कोणाकडे टमाटर नसतात तर बऱ्याचदा आपण वापर करतो, तर तो वापर आपण पटवून दिला ना तेव्हाच आपला तो पावडर विकला जाईल. तर म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. आंबाडी पावडर बरोबरच आंब्याचा पावडर, आपण खुला करतो ना आंब्याच्या खुला पावडर, मग पावडर करून त्या वापरतो स्वतः पावसात वगैरे, तर तोही विकून पाहू आपण, तोही विकणं, कारण त्याची पण बाजारात मागणी आहे. तर तो पण धंदा करता आला तर. आणि त्याला आमचूर म्हणून विकल्या जातात. आपण तर असंच बनवतो आणि वापरतो, हो की नाही, पण त्याचे पॅकेट बनवून विकता आले तर त्याच्याकडूनही आपल्याला महिला बचत गटाला आपण पैसा त्याही धंद्यातून आपण मिळवू शकतो, विकता येऊ शकते. मकई पीठ विक्री करणे, चिंच फोडून विकणे, आवळा सुपारी बनवून विकणे, घरी उपलब्ध असलेले जांभूळ, बोरं, लिंब, आंबे, तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, मुंगफली लागवड व विक्री, रताळ लागवड व विक्री, भाजलेल्या मासळ्या विक्री इत्यादी महिला ग्रामसभेच्या आनंद मेळ्यात किंवा सार्वजनिक आठवडी बाजारात विकायला नेणे, धना पावडर व मसाले बनवणे व विक्री करणे, मोहाचे लाडू, टटूच्या शेंगांचा लोणचा, आंबाडी पानांचा लोणचा, जवसाची चटणी, बांबू रायझोमचा रायता, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला ट्रेनिंग मधून मिळाल्या ना तर तुम्ही चांगल्या प्रकारे बनवू शकता. मग ट्रेनिंग मध्ये काय शिकवलं जाईल की ते कसं बनवायचं, मग त्याची पॅकेजिंग कशी करायची, लेबल कसं लावायचं, ह्याची सगळी ट्रेनिंग त्या वंदना गावडे ताई त्या देतील. तर कधी हे लोक जर त्यांचं ठेवलं त्यांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम तर तुम्ही या, कारण असा कार्यक्रम मक्के पायलीला झाला एकदा. मक्के पायलीच्या काही मुली गेल्या त्यांच्याकडे शिकायला आणि त्या पण प्रशिक्षण द्यायला येणार आहेत. तर तुम्ही जर माहीत झालं तर नक्की तिथे जाऊन बघा, नाही का. परत तिसरा उद्योगधंदा आहे आटा चक्कीचा व्यवसाय. जर महिला बचत गट ग्रामसभेची स्वतःची आटा चक्की असेल तर वरील प्रमाणे वेगवेगळा पीठ दळता, जसं की मक्याचं पीठ म्हणा, धना पावडर व मसाले बनवून विकू शकता तुम्ही. आणि तिखट पावडर किंवा हळदीचं पावडर हे सगळं स्वतःच बनवून, जर स्वतः शेती करून ग्रामसभेचं जर हे शेती करून मिरचींची लागवड करत असाल, मिरचीचं उत्पादन होत असेल तर त्याचं तिखट बनवून स्वतः विकू शकता ना. आपला एखादा धंदा उद्योग करून पाहायला काहीच हरकत नाहीये, कारण आपल्या शेतामध्ये मिरच्या असतातच. पण आपल्या महिला बचत गटाचं जर नुसतं एका एकरामध्ये मिरची लागवड केली, नाही का, आणि मग त्याचं तिखट बनवलं आणि त्याची विक्री केली, नुसतं हा एकच व्यवसाय करून पाहिला तरी त्याच्यातून जर आपल्याला फायदा होत असेल तर तो पुढे वाढवत जायला काहीच हरकत नाही. तर तो जर करत असाल तर मग आटा चक्की पण असेल तुमच्या ग्रामसभेकडे तर तेही अजून चांगलं आहे ना, दुसरीकडून दळून आणा वगैरे असं. तर म्हणून मी लिहिलंय आटा चक्कीचा हा एक व्यवसाय आहे. जर महिला बचत गट ग्रामसभेची स्वतःची आटा चक्की असेल तर वरील प्रमाणे वेगवेगळा पीठ दळता येते आणि महिला स्वतः त्यांना पीठ दळून पाहिजे असेल तर दुसऱ्या गावी जाऊन दळून आणतात. आटा चक्की 20 ते 25 हजार पर्यंत घरगुती वापरासाठी चांगली विकत मिळते आणि आपल्या ग्रामसभेकडे आहेतच पैसे तेवढे. 20-25 हजार तर आपण खर्च करू शकतो ना. आता तुमच्या गावामध्ये नसेल ना आटा चक्की, तुम्ही धानोऱ्याला वगैरे जाऊन येता, हो की नाही. एक गुंतवणूक म्हणून सार्वजनिक कामासाठी एक तर महिलांचं बाहेर जाऊन दळून आणण्याचा त्रास वाचेल, नाही का. तर हे 20 ते 25 हजारापर्यंत चांगली मिळते, 19 वगैरे हजाराची. हे माझ्या आयडिया आहेत, तुम्हाला पटलं तरच करा, असं जबरदस्ती नाहीये. पण जमत असेल तर घेऊ शकता, कारण आहे तेवढा पैसा आपल्याकडे, नाही का. आणि हे कुठं आपल्या गोटूलमध्ये वगैरे ठेवू शकता किंवा कोणाच्या घरी पण ठेवू शकता. पण बिल येईल, थोडासा बिल तर येईलच. आता गोटूलमध्ये बिल लाईट असेल तर त्याचा बिल कोण भरतो? ग्रामसभा. मग तिथेच ठेवून द्यायची, ती सार्वजनिकच आहे ना. तर गोटूलमध्ये ठेवायची, त्याचा वापर करायचा आणि ग्रामसभे थ्रू भरले तरी कोणालाच त्रास नाही होत, नाही का. किंवा कोणाच्या घरी ठेवलं तरी नेहमीसाठी उपयोगी ही वस्तू आहे. महिला ग्रामसभा सहजपणे हे देऊ शकते आणि स्वतःच्या गावातील महिलांना कमी किमतीत दळून देऊ शकतात. तर इतर लोकांसाठी इतर गावाच्या दराप्रमाणे, आता धानोऱ्याला जर एका पायलीचे 10 रुपये असतील आणि दराची वाले आपल्या महिला ग्रामसभाच्या महिलांना 5 रुपयात दळून देतील आणि टवेटोलेवाले जर त्यांच्याकडे गेले तर त्यांना 8-10 रुपयात, कारण त्या दुसऱ्या गावच्या आहेत, असंही करू शकतात, हो की नाही. कारण त्या पैसे खर्च करून धानोऱ्याला जाऊन 10 रुपये पायलीन दळून आणतच आहेत ना. थोडंसं डोंगर चढून त्या तिकडे येत आहेत, त्यांना 10 किंवा 8 रुपयात असं दिलं तरी हा धंदा चांगला चालू शकतो.
दुसरीकडे जाऊन दळून आणण्याचा महिलांचा त्रास कमी होईल। अशा प्रकारे हा व्यवसाय चालू करता येते। आणि चौथा माझा आहे एक उदाहरण, पापड विक्री करणे। रकमेचा वापर साड्या, ब्लाऊज, पेटीकोट, रुमाली, दुपट्टे, टॉवेल इत्यादी असे कापड विक्रीसाठी आणू शकतात। हा माल महिला आठवडी बाजारात किंवा महिला ग्रामसभेच्या आनंद मेळ्यात विकू शकतात। लग्न सराईला कपड्यांची छान विक्री होते। साड्या, ब्लाऊज इत्यादी माल नागपूर किंवा मुंबईवरून होलसेल मधून फोन करून मागवता येते, पण त्यासाठी चौकशी करावी लागेल। मी इथे माझा अनुभव सांगते। मी पण थोडासा कपड्यांचा उद्योग चालू केला होता YouTube वरून पाहून। असं इथे लिहिलंय मी, YouTube व्हिडिओ वरून अशा होलसेल मार्केटचा फोन नंबर मिळवता येतो, मालाची चौकशी करता येते। नंबर सेव्ह केल्यावर ते मालाचा फोटो पाठवतात, मग आपल्याला ते सिलेक्ट करून ऑर्डर करता येते, पण आधी पेमेंट करावा लागतो। आता मी काय केलं, मी पण फोन करून विचारलं की मला इतका माल पाहिजे साड्या, मग ते फोटो पाठवतात त्या साड्या, पेटीकोट, परकर, ब्लाऊज। मग मी निवडले मला ह्या ग्रुपच्या साड्या पाहिजे, त्या ग्रुपच्या। तर ते कमीत कमी 20,000चा माल आपल्याला घ्यायचा असतो आणि मग ते आपण ऍड्रेस द्यायचा। मी आता गडचिरोलीचा ऍड्रेस दिला होता त्यांना, तर त्यांनी चुकून गडचांदूर केला होता। तर तो माझा जो माल आहे ना 20,000चा गडचांदूरला गेला। मग त्यांना फोन करून 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 मग मी इथे गडचिरोलीला आणला। तर गडचिरोलीला ते आणून सोडतात, पण त्यांचा एक प्रॉब्लेम असा आहे की त्यांचा गोडाऊन नाही आहे। ते जेव्हा येतात ना तर रस्त्यावर सोडतात, तेव्हा आपल्याला हजर राहावं लागते। जर गोडाऊन असतं ना तर मी दुसऱ्या दिवशी कोणाला तरी पाठवली असती, माझ्या भावाला वगैरे, की जा रे तो सामान घेऊन ये वगैरे। तर तसं झालं। ते मला ते पाहायचं होतं की करून पाहिलं तर कसं होतं। मी अनुभव घेऊन पाहिला, तेव्हा मी तुम्हाला सांगू शकते, नाहीतर मी ह्याविषयी बोललेच नसते। तर मग तो माल आला 2-3 दिवसांनी, मग आईनी विकून दिला मला, पण त्याच्यात फायदा होतो माहिती आहे का। होलसेल मधून घेतला ना तर जी किंमत असते त्या किमतीच्या खूप कमी भेटते आपल्याला। मग आपल्याला जे जर 100 रुपयाचा लेबल लावून असते एखाद्या ब्लाऊजवर, पण आपल्याला 80 मध्ये किंवा 70 मध्ये मिळतो, पण तिथे त्याची प्राइस राहते किंमत 100 रुपये। मग 100चे आपल्याला अजून 120 रुपये करून विकू शकतात। तर याच्यात आपल्याला 50-60 रुपये एका ब्लाऊज मध्ये होतो। हा जर तुम्ही करून पाहत असाल तर हाही करू शकता, पण यासाठी मी जो आता प्रयत्न करून पाहिला तो नका करून पाहू। मी फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगत आहे की मी हा करून पाहिला होता धंदा। तर ते मग माल कधी येईल, मग त्याच्यासाठी तिथे जाऊन नाही का दगदगीचं आहे। मग त्यासाठी मग दुसरा एक उपाय आहे माझ्याजवळ। पण हे जोखीमवाला काम आहे, त्यापेक्षा नागपूर किंवा वळसाला जाणे, होलसेल मार्केटला भेट देणे, त्यांचा नंबर घेणे, ओळख वाढवणे, आपल्या धंद्याविषयी सांगणे आणि माल विकत घेणे हे करता येऊ शकते। हा इझी आहे। जर तुम्हाला साड्यांचा धंदा करायचा असेल तर काय करू शकता तुम्ही, जसे आता गाडी करून आले ना तसंच एक नागपूरची ट्रिप काढा। जर कोणी जाणकार हे असेल, काय म्हणतात ड्रायव्हर, त्याला म्हण ने रे बाबा तू इतवारीला ने, होलसेल जिथे कपडे मिळतात, होलसेल म्हणजे कसं कमी दरात जास्त कपडे मिळतात, तर अशा दुकानात ने आणि जाऊन पाहायचं, सांगायचं त्यांना आम्ही असा असा धंदा करत आहोत, तुम्ही जर मदत करू शकत असाल तर त्याचा नंबर घ्यायचा, आम्हाला माल दर महिन्याला म्हणा किंवा जेव्हा आम्ही सांगू तेव्हा ह्या नंबरवर पाठवा, असंही करू शकता। तर हा पण एक होऊ शकतो। तसंच दागिन्यांचे दुकान, यात मेटलच्या बांगड्या, कानातले, नाकातले, गळ्यातले नेकलेस, मंगळसूत्र, क्लिपा, केसांना लावायची चिमटे, गंध, टिकल्या, पिना, कंगवे, फण्या, केसपट्टा अशा अनेक वस्तूंची विक्री महिला ग्रामसभेच्या महिलांद्वारे आठवडी बाजार किंवा महिला ग्रामसभेच्या आनंद मेळ्यात केली जाऊ शकते। हे सामान घेण्यासाठी महिलांना आवश्यक असे नियोजन करून नागपूर सारख्या ठिकाणाहून होलसेल मार्केटमधून माल आणावा लागेल। त्यासाठी त्यांनी एखादी किरायाची गाडी करून व जाणकार व्यक्तीला सोबत धरून नागपूरच्या मार्केट फिरावं लागेल। जसं तुम्ही उदाहरणार्थ साड्यांच्या दुकानासाठी तुम्ही ठरवलाय की आम्हाला साड्यांचं दुकान किंवा ब्लाऊजचं दुकान धंदा करून पाहायचा आहे, तुम्ही गेले त्याच्यासाठी होलसेल मार्केट पाहायला, तर सोबतच ज्वेलरीचंही फॉर्म टाकायचा, दागिने, गळ्यातले वगैरे। जर तिथे होलसेलमध्ये जास्त घ्यायचे कमी किमतीमध्ये आणि इकडे जास्त प्राइसने मिळते। जर तिथे क्लचर 5 रुपयाला आपण इकडे घेत असू ना, होलसेलमध्ये तो 2 रुपयाला मिळतो, तोच इकडे विकला तर आपल्याला 3 रुपयाचा फायदा होतो। तर असं करता येऊ शकत असेल तर तुम्ही एक साथ दोन्ही धंद्यांचं तुमचं काम होऊ शकते। जर अशी आता गाडी करून आले ना, तशीच एक ट्रिप करून पहा,
नागपूरची किंवा वडशीची जवळच जायचं असेल तर वडशीच्या मार्केटमध्ये कोणाला अशा व्यक्तीला न्यायचं ज्यांना माहिती आहे ह्या सगळ्या दुकानांविषयी, की थोडंसं बाहेर जाऊन जाऊन तो एक्सपर्ट झालाय, अशा व्यक्तीला न्यायचं. महिला आनंद मेळ्यात जाऊ शकते. हे सामान घेण्यासाठी महिलांना आवश्यक असे नियोजन करून नागपूर सारख्या ठिकाणाहून होलसेल मार्केटमधून माल आणावा लागेल. त्यासाठी त्यांनी एखादी किरायाची गाडी करून व जाणकार व्यक्तीला सोबत धरून नागपूरच्या मार्केट फिरावा लागेल. या कृती कार्यक्रमातून महिलांना बाहेरील जगाची माहिती सुद्धा होईल आणि त्यांच्यात डेअरिंग निर्माण होऊन आत्मविश्वास वाढेल. महिला व्यवहारी बनतील, त्यांच्या मनातील भीती दूर होईल. बऱ्याच असतं ना आपण दूर कसं जाऊ, कसं करू वगैरे, जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही आयडिया येत नाही. शक्य असल्यास महिला बचत गटाचा किंवा महिला ग्रामसभेचा किराणा दुकान उघडता येईल. त्यासाठी महिलांना जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणाहून माल आणावा लागेल. यासाठी महिलांनी पूर्ण विचार करून याचा विचार करावा. जसे की सामान कोण आणायला जाईल, सामान कसे आणायचे, त्यासाठी लागणारा खर्च किती येईल आणि तो खर्च सामान विक्रीतून काढताही आला पाहिजे. जसं तुम्ही ठरवलं असेल की आता आपल्याकडे पैसे आहेत तर आपण गावात किराणा धंदा उघडायला पाहिजे, हो की नाही. पण किराणा धंदा उघडत आहे तर मग दुकानासाठी मग माल कुठून आणायचा त्याचा पण विचार करावा लागेल ना. आणि मग आणायला गेल्यानंतर आणायचा कसा, कोणती गाडी लागेल, मग जो व्यक्ती ते सामान आणायला जाईल त्याची रोजी द्यायची की नाही, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आणि मग यायला जायला लागलेला खर्च, जसं गाडीसाठी यायला जायला लागलेला खर्च, परत त्या व्यक्तीची रोजी, तर ती पण आपण जो काही सामान विकू त्याच्यामधून तो आपल्याला काढताही आला पाहिजे. तर त्यासाठी लागणारा किती खर्च येईल आणि तो खर्च सामान विक्रीतून काढताही आला पाहिजे. आणि कोणालाही उधारीवर सामान न देणे, कारण आपल्या गावाकडचे बरेच दुकान उधारी देण्यामुळेच बुडतात, हो की नाही. कोणी दुकान टाकते, कोणी येतात, अरे आजच्या दिवस दे, उद्या देतो पैसे, असं म्हणून जातात आणि असं मग काही परत पैसे देत नाही. असं करून बरेच दुकान असे बुडतात. तर मग तुम्हाला विचार करावा लागेल की हा दुकान म्हणजे किराणा दुकानाचा बिझनेस किंवा धंदा करणं आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही आहे, आपल्याला विचार करावा लागेल.